हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर नुकतेच आम्ही टेक्सासची ट्रिप केली होती. तिथे अगदी अनप्लॅन्ड, अगदी कसलाही प्लॅन नसताना इतक्या सुंदर रमणीय ठिकाणाला आम्ही भेट दिली. अगदी अनप्लॅन्ड गोष्टीत सुंदर असतात, तसंच प्रकारचा हा अनुभव होता आमचा. आणि तो जो आम्हाला अनुभव आला तोच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे. अतिशय सुंदर रमणीय विपश्यना केंद्र म्हणा किंवा बुद्ध टेम्पल, व्हिएतनामी शैलीतलं हे बुद्ध टेम्पल, जिथे आम्ही अचानकपणे गेलो होतो आणि इतका सुंदर अनुभव आला आम्हाला. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की कॉमेंट करून मला सांगा की तुम्हाला काय वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. आणि ह्युस्टनमध्ये, टेक्सास राज्यातल्या ह्युस्टन शहरामध्ये शुगरलँड एरियामध्ये हे बुद्ध टेम्पल आहे. तर कधी तिथे तुम्ही व्हिजिट केली तर नक्की तुमचा अनुभव या व्हिडिओवरती परत येऊन मला सांगायला विसरू नका. आणि नसेल आवडला तरीही कॉमेंट करून सांगा. सुधारणा असतील काही सांगण्याच्या तर त्यासुद्धा तुम्ही या कॉमेंट करून मला सांगू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फार वेळ न दवडता चला अनुभव घेऊया या व्हिएतनामी बुद्ध टेम्पलचा. हे आहे व्हिएतनामी बौद्ध केंद्र. ह्युस्टनच्या गजबजाटापासून थोडं दूर शुगरलँडमध्ये वसलेलं हे 12 एकरचं नंदनवन. इथली वास्तुकला म्हणजे व्हिएतनामी संस्कृतीचा आरसा. 3 मजली पॅगोडा शैलीचं छप्पर असलेलं मंदिर. इथला तो लाल पूल ओलांडताना मनावरचं ओझं आपोआप हलकं होतं. तलावामध्ये नियमित फुलं असतात, कमळाची फुलं. आता सध्या तो सीझन नाही आहे, पण हे तलाव मात्र फुलांनी अगदी भरलेली असतात. तलावात डुलणारी कमळाची फुलं, पानं जणू सांगत असतात की चिखलात असूनही सुंदर कसं राहायचं. या मंदिराचं खरं आकर्षण आहे क्वान ॲम, 72 फूट उंच असलेली करुणेची ही देवता. जेव्हा तुम्ही या मूर्तीच्या पायाशी उभे राहता तेव्हा स्वतःच्या समस्या खूप छोट्या वाटू लागतात. आणि अपरोक्ष अनुभूती म्हणजे काय असते, जी शब्दात कधी वर्णन करताच येत नाही, त्याची जाणीव आतून नक्कीच होते. हे केवळ एक टुरिस्ट प्लेस नसून इथे दर बुधवारी मेडिटेशनचे क्लासेस सुरू असतात. तसेच वर्षातून एकदा डे ऑफ माइंडफुलनेस नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो, जिथे संपूर्ण दिवस शांत राहून चालताना, जेवताना, बोलताना, अगदी श्वास घेताना सुद्धा सजग राहण्याचा, अगदी म्हणजे कॉन्शियस राहण्याचा अनुभव कसा असतो हे शिकवण्यात येतं. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवणाऱ्या मूर्त्या आणि शिल्प दिसतात. इथे बुद्धांचा जन्म, त्यांच्या ज्ञानप्राप्तीची कथा आणि त्यांनी दिलेली शिकवण सगळं खूप सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. बुद्धांनी राजवाडा सोडून सत्याच्या शोधात निघाल्याची कथा, बोधिवृक्षाखाली ध्यानधारणा करून ज्ञानप्राप्ती मिळवली तो प्रसंग आणि त्यांच्या करुणा, शांतता आणि अहिंसेची शिकवण, हे सगळं त्या शिल्पामधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्याच बाजूला डिस्क्रिप्शन स्टोरी रूपामध्ये इंग्लिश आणि व्हिएतनामी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. राणी महामाया यांच्या आयुष्यातील एका अद्भुत स्वप्नातून या पवित्र कथेची सुरुवात होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकात कपिलवस्तू येथे राजा सुद्धोधन आणि राणी महामाया राज्य करत होते. एके रात्री राणी महामायांना स्वप्न पडलं. स्वर्गातून एक पांढरा हत्ती 6 सुळ्या दातासहित खाली उतरला आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूने त्यांच्या गर्भात प्रवेश करतो आहे. राजाने विद्वान ब्राह्मणांना स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यांनी भविष्यवाणी केली की राणीच्या पोटी जन्म घेणारा राजकुमार अत्यंत महान आणि असामान्य व्यक्तिमत्व असेल. काही काळानंतर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्या काळच्या प्रथेप्रमाणे राणी जेव्हा माहेरी जात होत्या, प्रवासात त्या लुंबिनी गार्डन येथे थांबल्या. फुलांनी बहरलेल्या साल वृक्षाच्या सावलीत सुगंधित वृक्ष आणि शांत वातावरणाचा आनंद त्या घेत होत्या. आणि या वातावरणातच त्यांनी राजकुमार सिद्धार्थ, एका तेजस्वी व्यक्तिमत्वाला त्यांनी जन्म दिला, ज्यांनी पुढे जगाला शांतता, करुणा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. इथे समोर तुम्हाला दिसते आहे ती क्वान ॲमची प्रतिमा, जी करुणेची देवी म्हणून ओळखल्या जाते. उच्चार खरंच खूप अवघड आहे माझ्यासाठी, पण इथे या मूर्तीच्या समोर थांबल्यानंतर मन खरंच खूप शांत झालं होतं.
आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात. समोरच तुम्हाला दिसते शांतपणे विराजमान असलेली बुद्धांची मूर्ती, मंद प्रकाश आणि सुगंधित अगरबत्तीचा हलका दरवळ. इथे कोणताही गोंधळ नाही, आवाज नाही, फक्त शांतता आणि स्थिरता. येथे मेडिटेशनसाठी, ध्यानासाठी जमिनीवर व्यवस्थित आसनं मांडून ठेवलेली आहेत. इथे बसल्यावर ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नव्हे, तर मनातील विचारांचा कोलाहल थांबवणं आहे, याची नक्कीच जाणीव होते. या मंदिराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे इथली विलक्षण स्वच्छता. प्रत्येक कोपरा इतका लख्ख, धुळीचा एक कणही दिसणार नाही. इथली स्वच्छता, शिस्त, टापटीप नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. आता जरा इथल्या वास्तुकलेकडे पाहूया. व्हिएतनामी शैलीतील वळणदार छप्र, हाताने कोरलेले भव्य लाकडी खांब आणि सोन्याचा मुलामा असलेल्या मूर्त्या, हे सगळं पाहून डोळ्याचं पारणंच फिटतं. आधुनिक काळातही प्राचीन कलेचा हा वारसा. मंदिराच्या एका शांत कोपऱ्यात दडलेला एक ज्ञानाचा महासागर. इथं असलेलं एक विशाल ग्रंथालय, छतापासून जमिनीपर्यंत पुस्तकांनी भरलेली उंचच उंच कपाटं इथं आहेत. त्यामध्ये हजारो ग्रंथांचा अनमोल साठा आहे. बौद्ध धर्माचेच नाही तर मानवी मूल्यावर आधारित साहित्य इथे उपलब्ध आहे. भगवान बुद्धांच्या विशाल मूर्तीसमोर असलेली आणखीन एक मूर्ती जी नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेते. 1000 हातांची क्वान ॲम देवीची ही मूर्ती. साक्षात अनंत करुणेची प्रचिती होते. या 1000 हातांचा एक अतिशय खोल अर्थ आहे. असे मानले जाते की विश्वातील प्रत्येक दुःखी माणसाचा टाहो ऐकण्यासाठी आणि त्याला एकाच वेळी मदत करण्यासाठी या देवीने हे रूप धारण केलेले आहे. जर तुम्ही टेक्सासमधील ह्युस्टन शहराला कधी व्हिजिट करण्याचा विचार करत असाल तर या व्हिएतनामीज बुद्धिस्ट टेम्पलला नक्की भेट द्या. आमचा अनुभव अतिशय सुंदर होता. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.